चल निघूया। मोहर काय झालं? नाही काही नाही। अरे हो, तुझी मैत्रीण याच हॉस्पिटलमध्ये आहे ना, तिला भेटायचं? नको, काही गरज नाहीये। अगं मिळालेली संधी वाया कशाला घालवायची, आपण तिला भेटून घेऊ ना। मोहर घाबरू नकोस, मी मम्माला नाही सांगणार। नाही तसं काही नाहीये, म्हणजे आपल्याला उगाच घरी जायला उशीर होईल, माझ्यामुळे तुम्हाला ओरडा कशाला, आपण जाऊया ना घरी। चला चला। तू काळजी करू नकोस, मी सांगेन मम्माला जे सांगायचे। तुमचं पुस्तक सुद्धा बदलायचं ना लायब्ररीत जाऊन। लायब्ररी बंद झाली तर तुमचं काम सुद्धा नाही होणार। हे बघ, तू पुस्तकाची काळजी करू नकोस, ते मी उद्या रिटर्न करू शकते। तुझ्या मैत्रिणीला भेटणं जास्त गरजेचं, तिला खरंच खूप छान वाटेल ग। आणि असं म्हणतात, डॉक्टरांच्या औषधांतितकंच मित्रमैत्रिणींच्या आणि नातेवाईकांच्या शुभेच्छा सुद्धा कामी येतात। आपण तिला भेटायला जाऊ, आणि मला नाही वाटत की तिला भेटायला आपला जास्त वेळ जाईल। काकू, आजी, मोहर, सुखीरा, कशा आहात तुम्ही? बरी आहे, बरी। तू कशी आहेस? मजेत। या ना। अगं मोहर, आजी काय म्हणते? मोहर, माझी मोहर, कशी आहेस बाळा? मी बरी आहे। तू कशी आहेस? मी बरी आहे। मोहर, पल्लू कशी आहे का? पल्लू, पल्लवी कुठे आहे ती? मुळात माझ्या खासगी आयुष्यात कुणीही डोकावलेलं मला चालत नाही। ती मुभा मी कुणालाच दिलेली नाही, त्यामुळे जेवढं अंतर माझ्यापासून लांब राहता येईल तेवढं राहा। चाल कुणाची आहे आणि तू मोहरा कुणाला बनवतेस हे मी ओळखलेलं आहे। तेव्हा जर तुला इथे राहायचं असेल आणि अमेरिकेला जाऊन पुन्हा धुणी भांडी करायची नसतील तर तू तुझ्या मर्यादेत राहा। मला वाटतं मला नेमकं काय सांगायचं आहे ते तुला कळलंय। मिसेस सुलेखा धुरंदर, तुम्ही माझा अपमान केलाय? मी काय करू शकते याची पूर्ण कल्पना असताना तुम्ही माझ्याशी अशा वागलात ना, ही तुमची चूक नाही, तुमचा मूर्खपणा होता। आणि या मूर्खपणाचा तुम्हाला कसा त्रास होतो ते तुम्ही बघाच। मी तुम्हाला असं नाही सोडणार, तुम्हाला घरच्यांसमोर माझी माफी मागायलाच लावेन मी, बघा। पल्लू, कशी आहेस बाळा? बरी आहे। आम्ही भेटायला आलोय ना तुला, आता तू लवकरात लवकर बरी होशील बघ। तुझ्यासाठी खाऊ आणलाय। भरव तिला। घे बाळा। आई, बाबा, बाबा कसे आहेत? पल्लू, तू आधी हा लाडू संपव बघू। आणि हे बघ,
लाडवाचा पूर्ण डबा मी इथे ठेवून जाते, रोज आठवणीने एक एक खायचा. हा सांग ना ग, कसे आहेत बाबा? माझ्यावर खूप रागवले असतील ना? आजी, मला माहितीये मी त्यांची अपराधी आहे. अगं पल्लू, तुला माधवाचा स्वभाव माहित आहे ना कसा आहे तो? सारखी चिडचिड करत असतो. पण तुझ्यावरचं प्रेम कमी नाही हो झालं. माया आटली नाही त्याची. चेहऱ्यावरून दाखवत नसला ना तरी दिवस रात्र तुझाच विचार करत असतो तो. पल्लवी, ओळखलंस ना मला? गेट वेल सून. मी आलेच. पल्लू, आता लवकर बरी होऊन घरी ये ग बाई. तुला कधी एकदा घरी घेऊन जाते असं झालंय ग. पण बाबा, मी सांगितलं ना तुला, त्याची नको काळजी करूस. मी बोलेन त्याच्याशी. तू आता फक्त डॉक्टरांनी सांगितलेलं ऐक, औषधं वेळेवर घे. मला तर ते डॉक्टर म्हणजे देवाचंच रूप वाटतं. एवढ्या कठीण प्रसंगातून तुला वाचवलं त्यांनी. त्यांचे आभार मानायला हवेतच ग. पण कौतुक तर मोहरचं करायला हवं.